अमावस्या हा पितरांना समर्पित दिवस असल्याने याला पितृ अमावस्या असंही म्हटलं जातं। यंदा ज्येष्ठ अमावस्या 6 जून 2024 रोजी येत आहे। या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे। असं केल्यानं पितृ सुखी होतात आणि घरात सुख शांती नांदते। पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या 5 जून 2024 रोजी संध्याकाळी 7:54 सुरू होत आहे आणि 6 जून 2024 रोजी संध्याकाळी 6:07 असणार आहे। हिंदू धर्मात असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती कठीण काळातून जातो, ज्याला ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या 7.5चा काळ म्हणून ओळखले जाते। हा कालावधी 7.5 वर्ष टिकतो आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी येतोच। हा उग्र कालावधी एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अत्यंत आव्हानात्मक परिस्थितींचा परिचय करून देतो। तो भरून काढण्यास प्रत्येक टप्प्यावर अडथळे येतातच। तथापि शास्त्रानुसार जर तुम्ही नैतिकतेने सत्कर्माचे प्रदर्शन करून जीवन जगत असाल तर शनिदेव तुमच्यावर आपला आशीर्वाद देतात। हा सण अशी वेळ आहे जेव्हा उपवास आणि तपश्चर्या केल्याने 7.5चे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते। धार्मिक ग्रंथानुसार ज्येष्ठ अमावस्या ही शनिदेवाची जयंती असल्याचे सांगितले जाते। हा दिवस खूप खास आहे कारण शनिदेवाची उपासना करता येते आणि त्याला प्रसन्न करता येते। या दिवशी ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदेवाची 7.5 आणि धैर्याचा त्रास होत असेल त्यांनी शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा आणि काळे तीळ, काळ्या रंगाचे कपडे, जोडे चप्पल, काळी छत्री, काळे हरभरे, मोहरी इत्यादी काळ्या वस्तू ठेवाव्यात। तेल इत्यादी दान करू शकता। यामुळे त्यांच्या जीवनातील शनीचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होईल। ज्येष्ठ अमावस्या हा दिवस विवाहित महिलांसाठीही खूप खास असतो। या दिवशी माता सावित्रीने यमराजाच्या तावडीतून पती सत्यवनाला परत आणले। तेव्हापासून ज्येष्ठ अमावस्येला शिव, पार्वती आणि वटवृक्षाची पूजा केली जाते। वटवृक्ष हे त्रिमूर्तीचे निवासस्थान आहे असे मानले जाते आणि त्याची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो। तसेच पतीचे आयुष्यही दीर्घायुष्य होते असे समज आहे। भगवान शनिदेव हे न्याय किंवा कर्माचा देवता आहे। त्यांचा धार्मिक स्वभाव नैतिकतेच्या मार्गावर चालणाऱ्यांना पुरस्कार देतो आणि विश्वासघात आणि वाईट मार्गावर चालणाऱ्यांना शिक्षा देतो। ते सर्व काळातील सर्वोत्कृष्ट शिक्षक असल्याचे म्हटले जाते। जर ते धार्मिकतेच्या मार्गापासून दूर गेले असतील तर त्यांना योग्य मार्गावर आणतात। शनी जयंतीला त्यांच्या वाढदिवसाच्या उत्साहाचे प्रतीक म्हणून श्री शन्नेश्वर जयंती दिवस असेही संबोधले जाते। हिंदू पंचांगानुसार हा दिवस ज्येष्ठ महिन्यात अमावस्या तिथीला येतो। मंडळी, शनिदेवांची घरच्या घरी योग्य पद्धतीने पूजा कशी करावी? भक्त एकतर घरी पूजा करू शकतात किंवा जवळच्या शनी मंदिराला भेट देऊ शकतात आणि भगवान शनीला आदरांजली वाहतात। मंदिराला भेट देणारे शनी तैलाभिषेक तसेच शनी शांती पूजा करू शकतात। मात्र जर तुम्ही घरी पूजा करायचे ठरवले तर शनिदेवाचे चित्र, मूर्ती स्वच्छ जागी ठेवा आणि नंतर त्यांची पूजा करावी। तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा आणि त्यात काळे तीळ टाकून लावावे। शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांच्या विशेष मंत्राचा जप करावा। ओम शांग शन्नेश्वराय नमः। शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करावा। लोक या शुभ दिवशी त्यांनी केलेल्या कोणत्याही पापासाठी प्रायश्चित करण्यासाठी उपवास करतात। शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी यावेळी शनी स्तोत्र किंवा शनी पाठाचा पाठ करा। या दिवशी तीळ, मोहरीचे तेल आणि काळे वस्त्र दान करणे शुभ मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी जनावरांना चारा दिल्यास शनिदेवाचा आशीर्वाद मिळू शकतो। मंडळी, अमावस्या हा पितरांना समर्पित दिवस असल्याने याला पितृ अमावस्या असंही म्हटलं जातं। ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे। असं केल्यानं पितृ सुखी होतात आणि घरात सुख शांती नांदते। या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितृदेवतेची प्रार्थना करावी। जर तुम्ही नदीवर जाऊ शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा आणि नैवेद्य दाखवा। या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे। गरजूंना दिल्याने सत्कर्माचे फळ मिळते आणि पितृ प्रसन्न होतात। त्यामुळे अनेक ग्रहांचे अडथळे दूर होतात। या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा। हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील। तसेच ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते। ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे। असे केल्याने तुम्ही कालसर्प दोषापासून देखील मुक्त होऊ शकता। पितृदोषाचा एक उपाय म्हणजे पूजेच्या वेळी पितृस्तोत्राचे पठण करावे।
यामुळे तुमचे पूर्वज प्रसन्न होतील। मात्र हे पितृस्तोत्र संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे ज्या लोकांना संस्कृत वाचता येत नाही त्यांना त्रास होऊ शकतो। अशा वेळेस गुरुजींकडून पितृस्तोत्र अवश्य ऐकावे। पितृदोष निवारणासाठी पंचबली नैवेद्य अर्पण केला जाऊ शकतो। श्वान, गाय, कावळा इत्यादींना अन्न अर्पण केलं जातं। ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पितरांची देवता आर्यमाची पूजा करावी। तो इंद्राचा भाऊ मानला जातो। अमावस्येला आर्यमाची पूजा केल्याने पितृदोषही शांत होतो। अमावस्येच्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याच्या मुळास जल अर्पण करावे। यामुळे देवतांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे रोप लावावे आणि दूधयुक्त पाणी अर्पण करावे। शक्य असेल तर प्रत्येक अमावस्येला या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो। तसेच ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी परिचितांना श्रद्धेने घरी बोलावून खाऊ घाला आणि पितरांना प्रिय असलेल्या वस्तू दान करा। या अमावस्येच्या दिवशी भगवद्गीता किंवा रामचरितमानस पठण केल्याने पितर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या कुंडलीतून दोष दूर होण्यास मदत मिळू शकते। तसेच आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी जलचरांना अन्नदान करावे। यासोबतच घराच्या ईशान्य दिशेला गायीच्या तुपाचा दिवा लावावा। असे केल्याने धनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतात अशी मान्यता आहे।